जव्हारमध्ये भाजपची सत्ता येईल, कुणाल उदावंत। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। जव्हार शहरात भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल असा दावा भाजपचे जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत यांनी केला आहे। ते त्यांच्या दाव्याबाबत काय भूमिका मांडतात याबाबतचा तपशील पाहूयात। भारतीय जनता पार्टी जव्हार शहराकडे खूप आशेने बघत आहे। आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा गेली 50-60 वर्ष झाले का 1-2 नगरसेवक सोडले तर फार काहीसा हा प्रभाव भारतीय जनता पार्टीचा जव्हार नगरपालिकेवर राहिलेला नाही आहे। परंतु आज 50-60 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला एक संधी उपलब्ध झाली आहे का जव्हार शहर हे 100% भारतीय जनता पार्टीला असा विश्वास निर्माण झाला आहे का ही नगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी एक हाती, आज आपण सर्वच्या सर्व 20 नगरसेवक व नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे उभे करून आपण ही निवडणूक जिंकतोय असं चित्र आज आहे। जव्हार शहराचा विकास हा विकास आपण वेळोवेळी करतच आलो आहोत। जव्हार शहरात आज खासदारसुद्धा डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। आमदारसुद्धा आज स्थानिक आमदार भारतीय जनता पार्टीचे हरिश्चंद्र भोये सर हे सुद्धा जव्हारचे आहेत। त्यामुळे जो जव्हार नगरपालिकेचा विकास आहे तो गेले अनेक वर्ष म्हणजे 108 वर्षाची परंपरा जव्हार नगरपालिकेला लाभलेली आहे। परंतु 108 वर्षामध्ये जव्हार नगरपालिकेचा जो विकास रखडला आहे तो विकास 100% आम्हाला खात्री आहे का जो आज राज्यात असलेली सत्ता, केंद्रात असलेली सत्ता, या सत्तेच्या जोमावर बळावर आम्ही जव्हार नगरपालिकेचा जो रखडलेला विकास आहे तो निश्चितच आम्ही करू अशी आम्हाला आशा आहे। भाजप हा वेळोवेळी जव्हार शहरासाठी प्रयत्न करत आलेला असा पक्ष आहे। म्हणजे जरी जव्हार नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती तरी मागच्या ज्या टर्मला मी स्वतः नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा एकमेव नगरसेवक हा नगरपालिकेवर होतो, तो असताना आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांना जेव्हा ते पहिल्यांदा फर्स्ट टाईम मुख्यमंत्री होते त्यांना आम्ही जव्हारला आणून जव्हारसाठी जी गंभीर समस्या होती पाणी पुरवठा योजना ती आम्ही फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती मंजूर करून घेतली व ती मंजूर करूनसुद्धा आज गेले 8 वर्ष झाले का ती योजना मागील जी काही हे होती म्हणजे सत्ता होती किंवा जी प्रशासकीय राजवट होती यामध्ये ते पूर्ण करू शकले नाही। ती योजना सर्वप्रथम आम्ही ती योजना पूर्ण करू। तसेच त्याबरोबर जव्हार गावचा जो रखडलेला विकास आहे, जे पर्यटन स्थळ आज ब दर्जा जव्हार शहर पर्यटन स्थळ आहे तो ब दर्जाचा अ दर्जावर कसा आम्हाला नेता येईल, तसेच जव्हार हा पर्यटनदृष्ट्या विकसित करून जव्हार शहरातील सर्व जे व्यापारी आहेत यांचा कसा उद्धार होऊ शकेल, यांचा व्यापार कसा वाढेल, तसेच जव्हार शहरामधील असलेले रस्ते, गटार, तसेच जव्हार शहरामध्ये नितांत गरज असलेली सार्वजनिक जी शौचालय आहेत जी आपल्याला योग्य अशा ठिकाणी करणे गरजेचं आहे। कारण जव्हार शहर हे नेहमी म्हणजे जव्हार तालुका हा 98% हा आदिवासी बहुल तालुका आहे। तसेच जव्हार शहरामध्ये अनेक असे पर्यटक वेळोवेळी येत असतात, त्यांना सुलभ शौचालयाचा पर्याय हा उपलब्ध नसून तो आम्हाला त्यांच्या गरजेसाठी आम्हाला तो उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता राहील। साहजिकच भारतीय जनता पार्टी कसं काय करू शकेल म्हणजे केंद्रामध्ये जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तर आज खासदारसुद्धा हे पालघर लोकसभेचे खासदारसुद्धा डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही केंद्रातनं भरघोस असं निधी जव्हार शहरासाठी आणू शकू। तसेच आज आमदारसुद्धा म्हणजे आमचे आमदार हरिश्चंद्र भोये साहेब हे सुद्धा आज जव्हारचे स्थानिक आमदार असून त्यांच्या माध्यमातून आम्ही जव्हार शहरासाठी भरघोस असा निधी व असं विकास कार्य आम्ही करू शकू। आताच इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या आधी, निवडणुका जाहीर होण्याच्या आधी जव्हार शहरासाठी आमदार महोदयांनी 4 कोटी असा निधी जव्हार शहरासाठी उपलब्ध करून दिला। त्यांचे मी पहिले मनापासून त्यांना धन्यवाद देईल का त्यांनी 6 महिन्यातच जव्हार शहरासाठी 4 कोटी असा भरघोस निधी जव्हार शहराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला व यापुढे सुद्धा आमदार साहेब असो किंवा खासदार साहेब असो या माध्यमातून आम्ही जव्हार शहरासाठी अहोरात्र काम करून जव्हार हा एक असा ऐतिहासिक वारसा लाभलेला शहर आम्ही नक्कीच महाराष्ट्राच्या नकाशावर एक उच्च दर्जाचं शहर आम्ही करू अशी आम्हाला अपेक्षा आहे। भारतीय जनता पार्टी स्वबळाचा नारा देऊन आज इलेक्शन लढत आहे। सर्वच्या सर्व 20 उमेदवार व नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीने स्वबळावर उभे केले आहेत आणि आम्हाला खात्री आहे का 100% आमचे सर्वच्या सर्व 20 उमेदवार व नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असं जनतेच्या
कौलानुसार असं आता सध्या तरी वाटत आहे. कुणाल उदावंत यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे न चुकता कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.